मायाक्काचं पण आणि बिरोबाचं पण तिलाक ना अशी गरम करून मग कट करूनच बसते. आणि हा चांगलाच असतो. तो कसा आहे तो चांगला. ओरिजिनल कसा आहे तुम्हाला ओळखायचं असेल ना. डिझाईन बघा याच्यावरची. क्रॅब, बटरफ्लाय क्रॅब. पलीकडे बीड आहे. टेस्ट म्हणूनच पाव किलो पेढे खाल्लेले आहेत. एवढा मोठा डेरा लावला जातो. अशी 3 मंदिर आहे तिकडे. पान खाताय का विकताय? बरोबर म्हणले मावशी. मायबाई आहे. ही आमच्या गावाकडची पद्धतच आहे. आपण खायचे मासे नाही ते. तिकडे लटकून फिरवायचंय गोल 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 गोल. पण फिरतोय ढालगावच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये. देवाला जायचं म्हटलं की सगळे रेडी. इथून लेफ्ट नाही इथून जवळ आहे. आम्ही कोणाला विचारत नाही. चिंचणी मायाकाची जत्रा चालू आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. हे आमच्या घरवाले सगळे बसले आहेत कारण आम्ही चाललो आहे आता आरवाडीला मायाकाच्या दर्शनाला. आनंदी पण आहे, आई आहे, अश्विनी आहे, अक्षता आहे आणि अनिरुद्ध आपली गाडी वॉश करून घेतोय. आणि वॉश करून झाले की आपल्याला निघायचं आहे देवाच्या दर्शनाला, देवीच्या दर्शनाला. आणि चिंचणी मायाकाची जत्रा चालू आहे. म्हणजे 5 तारखेला जत्रा होती पण पुढे अजून चालू असते ती 15 दिवस महिनाभर लोक ये जा करत असतात. पण आता आम्हाला चिंचणीला जाणं शक्य नाही म्हणून तिचंच दुसरं देवस्थान आपलं आरेवाडीचं जतमधलं तिकडे आम्ही चाललो दर्शनाला. आणि अचानक प्लॅन ठरलेला आहे. काल आपण सोनारीला होतो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर शेवटचा व्हिडिओ. आणि मस्त असं दर्शन झालं सोनारीचं पण. आणि आता आज आम्ही चाललो इथे आरेवाडीच्या मायाकाचं दर्शन घ्यायला. आता आई पण बसले तिकडे निवांत आराम करते. आता औंढीतून निघून आम्ही शेगावला आलो आहे वॉशिंग करायला गाडी. आता इथून आम्ही कोणत्या मार्गे जाणार ते तुम्हाला सांगतोच. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मस्त असं तुम्हाला पण दर्शन घडवून घ्या आपल्या व्हिडिओतर्फे, जे व्हिडिओमार्फत आपल्या मायाक्का देवीचं. चला आता गाडी वॉश झाली की निघूया. आणि ही एक ना कुठे गेलं तरी हे चोर ते चोर म्हणजे याची झाडं चोरत असते घरी लावायला बघा, आहे ना. बरं, विचारायची पद्धत ना, आम्ही कोणाला विचारत नाही घेऊ का नको घेऊ का. जायचं सरळ मोडायचं आणि चालू पडायचं म्हणजे रस्त्याला लागायचं. ऑलरेडी एक फांदी घेतली आहे आणि दुसऱ्या फांदीवर लक्ष आहे. मस्त असं जास्वंदाचं झाड आहे. आणि तो गाडी चालवतो एकदम प्रॉपर गाडी चालवतो. काय टेन्शन नाही, कुठे घेऊन जाऊ शकतो आपल्याला, नो टेन्शन. आणि हा आपला कराड रस्ता चालू आहे. हे कुंभारी गाव आलाय. इथून पण तुम्ही डायरेक्ट शेगावला पोहोचू शकता. म्हणजे शॉर्टकट आहे. इथून शेगाववरनं तुम्ही शॉर्टकट मारून कुंभारी कोसारी करून आहे ना या रोडने पण येऊ शकता. पण आम्ही जतवरनं आलो कारण रोड एकदम मस्त आहे जतवरनं यायला. इथून रोड आहे चांगला पण जरा छोटा आहे, सिंगल गाडीचा रोड आहे. त्यामुळे समोर गाडी वगैरे लागली तर मग थोडासा स्पीड पण स्लो होतो आणि वेळ पण जातो. म्हणून आम्ही जतवरनं आलो. आता आलं हे चोरूची गाव. गावाचं नावच चोरूची आहे. आणि इथेच आपल्याला एक ठिकाणी लेफ्ट मारायचं आहे. आपली गाडी थांबली आहे बघा इकडे, दुसरी गाडी आपल्या बरोबर. इथून लेफ्ट टर्न मारायचं आहे आणि इथून पण शॉर्टकट आहे जायला. पुढून पण आहे एक लेफ्ट टर्न अजून 7-8 किलोमीटर नंतर, तिथूनही जाऊ शकता. पण आपल्याला इथून लेफ्ट टर्न आहे, इथून जवळ आहे. त्या गाडीत पण 7 माणसं आहेत आणि आमच्या गाडीत 6 माणसं आहेत. गावाकडची गाड्याच्या फुल भरूनच जातात. देवाला जायचं म्हटलं की सगळे रेडी, सगळे रेडी. एक झोपला आमचा माणूस, नमला आमचा माणूस, झोपला, मानवर केले, उठलाय. दिसत नाही तुम्हाला कॅमेरा, तो आडवा झोपलाय. आनंदी झोपली आहे. इकडे आहेत पवन चक्क्या, दिसतात का बघा पवन चक्क्या. बाजूला आहे रेल्वेचा ट्रॅक, आपली मिरज रेल्वेचा, मिरजला जायला. आणि ह्याच ट्रेनने आपण काल सकाळी आलोय, म्हणजे ह्याच रूटने आपल्या पंढरपूर मिरजचा रूट. रेल्वेचा ट्रॅक बाजूलाच आहे आणि वरती आहे पवन चक्की. बघा पवन चक्क्या. हे आहे ढालगाव स्टेशन. बघा जत्रा रोड नंतरचं पुढचं स्टेशन लागतं ते ढालगाव. हे आहे स्टेशन ढालगाव रेल्वे स्टेशन. स्टेशनच्या बाजूनेच रस्ता आहे आपला. आत्ता आपण फिरतोय ढालगावच्या गल्ल्या गल्ल्यांमधून. हे ढालगाव आहे, गाव मोठं दिसतंय.
तालुका तर नाही आहे, ह्याला तालुका जातच आहे हा, पण गाव बऱ्यापैकी मोठं आहे आणि हा चौक असणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौक. आणि झालाय ट्रॅफिक जाम. आपले मास्टर सांगतो इकडे कधी या, ट्रॅफिकच भेटणार, कारण भेटणारच ना. रोड कसं आहे, रस्ते छोटे आहेत आतमधले गावातले, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक जाम होतच असतं. चला लगेच निघालो, बाहेर पडलो आपण. काय गाडी चालवतोय काय, आणि एवढं सगळं तुम्ही मागं बसलाय. आपल्यावरनं रेल्वे जाणार, आपण रेल्वेच्या खालनं जाणार. आता इथून फक्त एक 3-3.5 किलोमीटर बाकी आहे. त्याच्या आधी आपल्याला एक नागझरीला थांबायचं. नागझरीला एक आपल्याला नारळ द्यायचा असतो या आरवडला जाताना. इथून मारायचा राईट आपल्याला. इथं आपल्याला पहिला नारळ द्यायचा असतो. आणि गाड्या बघा, आज रविवारची गर्दी असणार आहे 100%. एकदम छोटा रस्ता आहे, नॅरो रोड. आणि समोर आहे तो बिरोबाचा डोंगर. कधी गेलो नाही, पण जाऊ लवकरच, कारण वर पवनचक्क्या पण आहेत. त्या चक्कीला धरून आपल्याला एका माणसाला फिरवायचं पण आहे. या माणसाला आपल्याला पवनचक्कीला तिकडे लटकून फिरवायचं आहे, गोल 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 गोल. म्हणजे त्या मागच्या नाही, पुढच्या छोटीशी नदीसारखं आहे हे. आणि हेच आहे नागझरीचं ठिकाण. आणि इथं असे सगळे देव पुजतात. ते बघा, हे बघा, हे पण पुजतात देव. आता आपले पण इथे पुजतील बघा. असे इकडे छोटंसं देवस्थान आणि ही मोठी विहीर आहे इकडे. वड्यातच काढलेली विहीर आहे, भरलेली आहे पूर्ण. इकडे आता आपले पण नैवेद्य पुजतील आता इकडे. आणि लोकांची बरीच गर्दी आहे इकडे, व लोक अजून येतातच आहेत. आणि त्यात आज रविवार आहे आणि चिंचणी जत्रा असली ना की ह्या देवस्थानाला थोडी जास्त गर्दी असते. ज्यांना चिंचणीला जायला जमत नाही ना, ती इथे आरवडीला येतात मायाकाचं दर्शन घ्यायला. आणि इकडे मस्त असा दोर ठेवला आहे, कळशी ठेवली आहे पाणी काढायला. आणि बरीच लोक इथे आंघोळ पण करतात देवपूजाच्या अगोदर. आणि ह्याला पायरीच नाही, आहेत, उतरू शकतो पण असं सोपं नाही सगळ्यांसाठी. म्हणजे त्यांनी मस्त असं बाल्डे ठेवलेत आणि मासे भरपूर आहेत त्याच्यात. पाणी भरपूर आहे ना. हां बघा इकडे मासे पण भरपूर आहेत, बारके बारके आहेत, जास्त मोठे नाहीत पण आहेत भरपूर. शेवाळ खाणारेच मासे ते, आपण खायचे मासे नाही ते. असे मस्त असे देव पूजलेले आहेत, आपले पण असे देव पूजलेले आहेत. आणि असे देव पूजून मगच जायचं असतं आरवाडीला. पहिला मान इकडे नागझरीला, आणि इकडे आम्ही देवी पूजलेली आहे. हा पाणीच नाही, चालतंय. अशा सगळ्यांनी अशा देवाला 5 फेऱ्या पण मारायच्या नंतर. असा नैवेद्य भूती म्हणतात. भूती हे भूत आहे आमचं. इथे भूती सोडतात देवाची, असं पाण्यामध्ये सोडायची. वडील लगेच खाली गेली. कानूला वर तरंगतोय आणि पोळी पण वर तरंगते. असा नैवेद्य आपण दिलेला आहे नागझरीला. आणि देव पण पूजून झालेले आहेत. नागझरी ठिकाण आहे, पाळणा पण आहे. आणि आता आपण पोचलोय ते आरवाडीला. समोर ते देवस्थान दिसते तुम्हाला ते. इकडे बघा सर्व ही चालले ती मटणं, बोकडं कापलेत, सगळी जेवणं चाललेत. हे सर्व बिरोबाला बोकडं कापलेली आहेत, त्यांची सर्व जेवणं इकडे होत आहेत. पाठीमागे सर्व चाललेत बघा, सगळी जेवणं चालली ती. आणि आपण चाललो त्या देवस्थानाकडे. तिकडे बिरोबाचं पण देवस्थान आहे
आणि डोंगर तर पाठीमागे होतं आणि मायाकाचं पण देवस्थान आहे. आणि आज रविवार आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असणार आहे दोन्ही ठिकाणी. आणि बघा इकडे बिरोबाला आलेले सिद्धनाथ गाव आहे यांचं. तुमचा तालुका जतच आहे ना, बघा जत तालुक्यामधले पण कर्नाटक बॉर्डरवरचे. आणि यांचा बोकड होता बिरोबाला. आता तिथे जेवण वगैरे बनवून जेवण वगैरे जाणार. ही आमच्या गावाकडची पद्धतच आहे. कुठल्याही देवाला गेले की यायचं, बोकड कापायचं आणि जेवण करूनच जायचं. इकडेच आपला नैवेद्य वगैरे करून जेवण करून जायचं. सध्या नाश्ता चालू आहे, जेवणाला वेळ आहे अजून. आणि इकडे 2 देवस्थान आहेत, मायक्काचं पण आहे आणि बिरोबाचं पण आहे. त्यामुळे इकडे 2 प्रकारचे नैवेद्य म्हणतात. मायक्काला गोडाचा असतो, पुरणपोळीचा जो आपण घेऊन आलो आहे, आणि बिरोबाला बोकडं कापली जातात. तसं तुम्हाला मी दाखवलं, तिकडे बोकड्याचं सर्व बनतं आहे नैवेद्य वगैरे. आणि तो इथे जेवूनच जायचा असतो. जसं आम्ही डोंगरगावला वगैरे जातो ना, तर तिकडे असं जेवण वगैरे बनवतो तिकडेच, आणि मग तिकडे नैवेद्य दाखवून जेवूनच घरी येतो. तसं बऱ्याच देवांचं आहे, पण ह्या बिरोबाचं पण तसंच आहे. आणि पाठीमागे सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलं, तिकडे बरीच लोक असं जेवण बनवत होते, नॉनव्हेज बोकडाचं जेवण. आता आपली मंडळी सगळी पुढे गेले, तर नारळ घेत आहेत. नारळचे रेट इकडे पण आहेच आहे, देवाची ते तर आहे असणारच आहे. तो 25 रुपये छोटावाला, हा 30 रुपये एवढ्या साईजचा. त्याच्या छोट्याचे वगैरे 25 रुपये नारळ आहे. नॉर्मली 20-25 असतात, पण देवाकडे आले की असं बघायचं नाही, घ्यायचे. आणि 9 नारळ लागतात आपल्याला. 9 नारळ आपण घेतलेले आहेत, तर हे पण नारळ घेत आहेत. बाकी पूजेचं सामान तर सर्व तुम्हाला मिळणारच. आणि बाजूला तुम्हाला जो आवाज येतोय तो या रसवंती गृहाचा. कॉम्पिटिशन लागलेली असते इकडे बघा. तिकडे 1 वाजताय, इकडे 1 वाजताय, पुढे 1 वाजताय, कॉम्पिटिशन आहे. आणि समोर आहे ते बिरोबा देवस्थान. त्यामुळे आरवाडीला कधी आला तर तुम्हाला गर्दीच भेटणार आहे. आणि रविवारच्या दिवशी तर गर्दी आमच्याला असणारच आहे. आज पण बऱ्यापैकी गर्दी आहे. हां, यात्रेच्या टायमाला तर चालायला जागा नसणार, एवढी गर्दी असते. आणि हे आहे आपलं मायक्काचं देवस्थान. पहिली सुरुवात तर मायक्का इकडेच होती, प्रकट झाली ती. पण त्यानंतर इथून पुढे गेली, तिकडे स्थलांतरित झाली चिंचणीला. आणि आता चिंचणीचं देवस्थान खूप मोठं झालेलं आहे आणि फेमस झालेलं आहे. हे बघा, हे मायबाई आहे. बरोबर म्हणले मावशी, मायबाई आहे. हे आपलं मायक्काचं देवस्थान. एकदम निवांत दर्शन झालेलं आहे, गर्दी जराही नव्हती. तुम्ही बघितलं, आरामात दर्शन घेऊ शकता. रविवार असून पण गर्दी नाही तेवढी. आणि इकडे आता नारळ फोडायचं चालू आहे वाटतं. त्या नारळ फोडायचं बाहेर ही एक चांगली सुविधा असते. देवासमोर नारळ फोडायची, गर्दी नाही करायची, बाहेर असं निवांत नारळ फोडा सर्वांनी. आणि विराज बघतोय नारळ कधी फोडतोय आणि मी कधी खातोय प्रसाद ना. हा विराज, इकडे तुम्हाला टोपल्या वगैरे मिळतील. अशा मोठ्या मोठ्या डाली पण आहेत, टोपल्या आहेत. कशी डाल ती? 400 रुपयाला. बघा. आणि पान खाताय का विकताय? खायला आहे का? बघा, ताई सांगतात ना, खायला पान आहे, विकायला नाही. विकायला फक्त टोपले आहेत. ही कशी? बघा, हे 90 रुपये. कमी करून देणार? 120 आहे, 90 आहे. आणि ह्या प्लास्टिकवाले आहेत. हे बघा, 100 आहे, 100 रुपयापर्यंत मिळतील टोपल्या तुम्हाला. हे इकडे तुम्हाला आमच्या गावच्या साईडला आलात ना तेव्हाच चांगलं मिळेल. मुंबईला पण मिळतं, पण ही क्वालिटी नाही मिळणार, 100% नाही मिळणार. बाकी इकडे हे मुसळ आहे काय? बघा, मुसळ आहे. असं सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, जुन्या गोष्टी. सगळं लाकडाचं आहे. हे बघा, हे पावभाजी वाटायचं लाकडाचं. पुरण बारीक करायचं ना, पुरण बारीक करा, पावभाजी बारीक करा, म्हणजे स्मॅश करा. सगळं 4-5 कामाला येते. आता ते मस्त असे पॉलिश करत होते. आणि गुगल पे चालतं आपल्या गावाकडे, काय टेन्शन नाही. कॅश नसेल तरी असं जीपे करू शकताय. कामादेवीचं मंदिर. लोकांची गर्दी बरीच आहे इकडे. ही आहे कामई देवी, कामई देवीचं मंदिर. आपण आता मायक्काचं दर्शन घेऊन आलो, त्याच्या बाजूलाच इकडे आहे कामई देवी. अशी 3 मंदिर आहेत तिकडे. ते मायक्का देवीचं मंदिर बघा, हे मायक्का देवीचं मंदिर, हे कामादेवीचं मंदिर, आणि इकडे आहे ते बिरोबा देवस्थान.
ओके. मी खरंच सांगणार असते. म्हणजे ते आपलं चिंचणी मायकाचं दूध शिजतं ना ते. हा बघा हे ते दूध शिजतं खरंच सांगते हा. बघा इकडे. एवढा मोठा डेरा लावला जातो त्याच्यावरती दूध शिजवलं जातं. आज तर डेरा नाही आहे पण ती जागा आहे. या आवारात ना बरीच देवस्थान आहेत इकडे, छोटी 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 छोटी. मग इकडे पण देवस्थान आहे, देव आहेत. आणि हे मेन बिरोबाचं देवस्थान. आरवाडी फेमस आहे ते बिरोबासाठी जास्त करून. छान असं आपलं दर्शन झालेलं आहे. सर्वच देवींचं पण देवांचं पण मस्तपैकी छान निवांत आहे एकदम. काही घाई गडबड नाही, काय नाही. असं वाटलं की खूप गर्दी असेल पण नव्हती लकीली. चला आता एक प्रदक्षिणा मारतो आम्ही बिरोबाच्या देवस्थानाला. आणि प्रदक्षिणा मारून मग थोडीफार शॉपिंग होणार आहे. त्यानंतर थोडंसं भोजन होणार आहे जे आपण आणलं आहे घरून. हे जसं मी तुम्हाला म्हणालो देवदर्शन तर असतं आपलं, पण मेन आपला उद्देश इकडे आल्यानंतर हा असतो शॉपिंग करणे, काय ना काय घेणे. इकडे आनंदीने तर टेस्ट म्हणूनच पाव किलो पेढे खाल्लेले आहेत. इकडे जिलेबी आहे, भजी आहेत, भडंग आहे, म्हणजे शेव, चुरमुरे कुरमुरे सर्व काही मिळेल तुम्हाला. सेम जत्रेसारखीच कंडिशन सिच्युएशन असते इकडे. सगळं काही मिळतं, जत्रेसारखाच माहोल असतो. इकडे असं गुलाल भंडारा सर्व काही आहे. देव पण आहेत. आता आपण जे नागझरीला पूजून वगैरे आलो ना तेच देव होते असे. ह्याला कासोळी म्हणतात. आणि हे घालूनच तो ढोल वाजवायचा असतो. ढोल वाजवणाऱ्याने जेव्हा आपल्या घरी दुधाचा कार्यक्रम असतो ना त्यावेळेला. हे कशी आहे काचोळी मावशी? काचोळी कशी आहे? बघा 500 रुपयाला आहे काचोळी. त्याचे 500 सांगितलेत, भाव होईल. बाकी अजून बरेच कपडे आहेत, रुमाल वगैरे असे मोठे मोठे मफलर. तुम्हाला असे भांडी वगैरे मिळतील, जर्मनची, स्टीलची, पितळेची, सगळ्या प्रकारची भांडी आहेत. मोठे मोठे टोप पण आहेत. एकदम कॅटरसला लागतात तसे टोप आहेत, मोठे मोठे पराती आहेत, पहाटे आहेत मोठ्या मोठ्या. एक किलोवर आहे का कसं आहे? कसं किलो? 420. प्युअर जर्मन आहे का? बघा प्युअर जर्मन आहे, 420 रुपये किलो. हे पण हे पाटी नगावर आहे. ही प्युअर जर्मनची नाही, जर्मनचीच आहे का? पण ही नगावर आहे आणि टोप मात्र किलोवर आहे. अशी सगळ्या प्रकारची भांडी आहेत. पोळपाट आहे, लाटणं आहे, रवी आहे, सगळं आहे. भाकरीचं तवा पण कसं मग कसलं मटेरियल आहे? हे पोलाद आहे, पलीकडे बीड आहे. बघा हे पोलाद आहे आणि हा बिड्याचा तवा आहे. आपल्या गावाकडे जास्त बिड्याचा तवा वापरला जातो भाकरीला वगैरे. त्या कढई वगैरे पण आहेत. इकडे आला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. तुम्ही घेऊनच जाल, 100% शॉपिंग करून जाल. मस्तपैकी आम्हाला सावली भेटलेली झाडाची. कारण आता आम्हाला जेवायचं, आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. जेवणामध्ये व्हरायटी आहेत. वडी आहे, वांगा आहे, मिरचू आहे. तिकडे पण तेच दिसतंय सर्व सेम आहे ना. चला आता जेवायचं आहे. आणि आपलं नैवेद्याची पोळी आहे जी आनंदीने एकटीनेच घेतलेली आहे, आम्हाला काय देत नाही. बघा इथं पुरणपोळी पण आहे नैवेद्याची. छोट्या पोळ्या पण आहेत, छोट्या पोळ्या पण आहेत नैवेद्याच्या. चला आता जेवायला बसूया निवांतपैकी. आणि झालेली सुरू शॉपिंग. आणि इथे काय आहे नवीन आयटम, खेकड्याचा क्रॅब, बटरफ्लाय क्रॅब 50 रुपयात फक्त. आणि कुठल्याही तिथे गेल्या ना तुम्ही, देवस्थानाच्या ठिकाणी जावा, बाजारात जावा, फक्त ह्यांचीच सोय असते महिलांची. ही जे सर्व तुम्हाला दिसतात ना शॉप्स, हे हिला कोण काय बोलले का? हिला फक्त मध्ये मध्ये ना काहीतरी मस्ती करायची. आणि हे सर्व तुम्हाला शुक्रवार, मंगळवार आणि रविवार ना 3 दिवस तुम्हाला हे दिसतील इकडे ह्या देवस्थानाचे इथे. बाकीच्या दिवशी एवढे सर्व शॉप्स तुम्हाला दिसणार नाहीत. एका दुसऱ्या प्रसादाचे वगैरे भेटेल. बाकी लोक इथं मंगळवार, शुक्रवार, रविवारी जास्त येतात. रविवारी त्यातल्या त्या जास्त प्रमाणात आहेत. आणि आमचा पोरगा फिरतोय कुठे? एकटाच फिरतोय, काय शोधतोय? आम्ही घेतलाय तवा. तिकडे तवा घेतोय आम्ही. कशाचा तवा आहे अक्षता? जर्मनचा तवा. तवा घेतला आपला 220 रुपयाला. जे पण रेट असेल ते घेतलं आपण इकडे देवस्थानाच्या ठिकाणी. आणि असे कलरफुल रुमाल, मफलर तुम्हाला इकडे अशा आमच्याकडच्या गावाच्या साईडला आलेत ना तरच मिळतील. असं मुंबई साईडला आपल्याला सिटीकडे नाही मिळणार, सिटीत नाही मिळणार. आणि स्पेशली काय मिळतं बघा, हे बटवा.
पानाचा बटवा हा बघा, डिझाईन बघा याच्यावरची एक नंबर. बघा हे हा पानाचा बटवा आहे. जुने लोक ह्या बटव्यातच पान ठेवायचे, ह्याच्याशिवाय जमतच नव्हतं. असं शॉपिंगच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हा बघा हा आमच्या आप्पांकडे असायचा पहिल्यापासून. कुठे चालले की हे पाहिजे, पान तंबाखू सर्व याच्यात ठेवायचं. आणि इकडे आहेत घोंगडी. श्री बिरोबा मंदिराच्या बांधकामासाठी हे काळ्या मेंढराचं आहे आणि हे काय मिक्स आपलं गाव सांगा, आपल्या मिक्स नावाची कलरचं. देणगी पावती घेऊन जायचं आहे. द्यायचं ती द्यायचं. हे प्युअर लोकरचं आहे, म्हणजे प्युअर लोकर आहे म्हणजे. हां हे कसं देत आहे ते? तुम्हाला चेक करून दाखवू का? हे कसं म्हणाले? सांगितला ह्याचं किती? नाही ह्याचं 1200 रुपये. ह्या घोंगड्याचं फुल साईज आहे ना. 700 हे 700. हे हाफ आहे काय? सिंगल. हा सिंगल. आणि हे डबल. हा हे एका माणसाचं. हे फुल साईज मोठ्या साईजचं आहे. कसली घ्यायची? ओरिजिनल कसं आहे तुम्हाला ओळखायचं असेल ना. हा वास येतोय. हा बघा वास येतोय लगेच, म्हणजे ओरिजिनल आहे. तर केस जाळल्याचा वास आला तुम्हाला ते जाळल्यावरती. ती 1200 ही 900. आणि हे 1200. एक काळ्या लोकरीचं 900 रुपयाला. 12 फूट लांब आहे 12 फूट लांब आणि 4 फूट 4 फूट रुंद. 4 बाय 12. आणि हे किती म्हणाला तुम्ही? ते पण तेवढंच ते आहे ना? त्यातलंच तेच आहे. आहे ना? आणि आमची सगळी चालली आहे ही गोळा पार्टी. म्हणजे देवाला आले जसं गोळा खायचा असतो. तो कसाही असला तरी खायचाच असतो. काय आणि तो कसाही असला तरी खायचाच असतो गोळा आपल्याला. हां आणि हा चांगलाच असतो. तो कसा असला तरी तो चांगलाच असतो 100%. हा पार्टी चालू आहे सगळ्यांची. आणि इकडे आनंदी कशाला बसली आहे? चुडा भरायला. असं चुडा भरण्याचं काम चालू आहे. आणि देवाला आलं की आमच्याकडे चुडा असा भरलाच जातो. सध्या आश्विनीने भरला आहे. लाखेचा आहे ना. लाखेचा चुडा आहे. कल्लगाचं होतं. हां, असं. हे 2 जोडी घालायची असते. चुडा आणि पाटल्या ना. हे जोडीनं हे घालायचं असतं. चला सगळ्यांचं झालं आहे. फक्त आता अक्षताचा नंबर बाकी आहे. आणि ही लाख ना अशी गरम करून मग कट करूनच बसते व्यवस्थित. कटते अशी. अथर्व सचिन नांगरे राहणार चला या बेवाडी. तर ठीक आहे मित्रांनो, आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे आरवाडीचं. मायाक्काचं पण आणि बिरोबाचं पण. भरपूर अशी शॉपिंग पण झालेली आहे. गोळा पण खाऊन झालेल्यावर निशाणी पण आहे. दिसतंय का? आज काय नाही शॉपिंग केली असं सांगते आता पाठीमागे. काय नाही घेतलं तिने. शानी पोरगी आमची. तर तुम्हाला आपला हा आरवाडीच्या बिरोबाच्या दर्शनाचा आणि मायाक्काच्या दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.